विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली विजयरथ अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण अलंकार या टॉपिकवर अतिशयोक्ती अलंकार आणि असंगती अलंकार या दोन अलंकाराचा अभ्यास करणार आहोत। सो त्यामध्ये पहिला अलंकार आपल्याला पाहायचा अतिशयोक्ती अलंकार। आता हा जो अलंकार आहे हा आपण लहानपणापासून शिकत आलेला आहे, कारण की या अलंकाराचा आपल्याला आणि यमक अलंकाराचा या दोन अलंकाराचा सगळ्यात जास्त आपल्याला अभ्यास असतो आणि पहिल्यापासून जमणाऱ्या दोनच गोष्टी आपल्याला यमक अलंकार आणि अतिशयोक्ती अलंकार। आता अतिशयोक्ती म्हणजे काय, तर अतिशयोक्ती याचा अर्थ होतो की एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा जास्त फुगून सांगणं, म्हणजे एखादी गोष्ट ज्याच्यामध्ये थोडी पण वस्तुनिष्ठता नाही, म्हणजे प्रोहॅबिलिटी नाही, अशा गोष्टीला अतिशयोक्ती असे म्हणतात। म्हणजे आपल्याकडे असणारी गोष्ट जास्त फुगून सांगणे। आता पहा, या काव्याच्या चरणामध्ये तुम्हाला अतिशयोक्ती दिसते, ती रडली समुद्राच्या समुद्र। आता एवढं कोणी रडत असते का समुद्र भरून? अजिबात रडत नाही। ठीक आहे, मग आता पहा, तुझे पाय असे भासतात जणू हवेत नाचतात, म्हणजे हे निवळ बनवा बनवीचे धंदे आहेत का नाही। समजा एखादीला म्हणायला लागला तुझे पाय असे भासतात जणू हवेत नाचतात, म्हणजे पुढतीने लगेच हे करावं। हा, आता लक्ष द्या। मग दुसरं उदाहरण आहे आपलं हिंदीमध्ये, एक उदाहरण असते, काय असते हिंदीमध्ये, काय असते, तेरे लिए मैं चांद तारे तोड लाऊंगा। हा अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे। 5 रुपयाचा बुवा घ्यायचा असेल तर आपल्याला बापाला पैसे मागावे लागतात पोरीला द्यायला, बरोबर। तर आपण चांद तारे तोडून आणू शकत नाही, त्याच्यामुळे हे उदाहरण आपल्याला त्याच पाहता येतं। गे मायभू पांग फेडीने सारे, अनिल अर्थिला चंद्र सूर्य तारे, हे सुद्धा अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे। म्हणजे आहे त्यापेक्षा जास्त फुगून सांगणे, इथं कोणता अलंकार होतो? अतिशयोक्ती अलंकार होतो। आता दुसरा अलंकार पाहू आपण मित्रांनो, असंगती। आता या शब्दातच मराठीमध्ये अ चा अर्थ नाही होतो, मराठीमध्ये अ चा अर्थ नाही होतो, न चा अर्थ नाही होतो। असंगती म्हणजे संगत नसणे, घटनेचं कारण एका ठिकाणी आणि घटनेचा परिणाम दुसऱ्या ठिकाणी असं जिथं वर्णन केलेलं असतं तिथं असंगती नावाचा अलंकार होत असतो। म्हणजे आपण म्हणत नाही का, गोळी तुया खाल्ली तर बरं मला वाटते, एक ना चोट लगे तुझको तो दर्द मुझे होता है, म्हणजे याचा अर्थ इथं कोणता अलंकार होतो? असंगती। काटा तुझ्या पायी रुतला सूल माझ्या उरी कोमल का, म्हणजे काटा दुसऱ्याला बुडला आणि त्याचा दर्द कोणाला व्हायला? तिसऱ्यालाच व्हायला। म्हणजे घटनेचं कारण एका ठिकाणी आणि घटनेचा परिणाम दुसऱ्या ठिकाणी। याचं मराठीत उदाहरण आहे, बाळ ताणून पडलं जमिनीवरी, जखम झाली त्याची मातेच्या काळजावरी। म्हणजे याचा अर्थ घटनेचं कारण एका ठिकाणी आणि घटनेचा परिणाम भलत्याच ठिकाणी दाखवलेला असतो, तिथे आपल्याला असंगती नावाचा अलंकार पाहता येत असतो। आता याच्यामध्ये बरीच अशी उदाहरणं असतात जी काय नसतात, सोबत नसतात। आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा काय करत असतो की नाही का म्हणत, तू जेवलीस म्हणजे मी जेवल्यासारखं झालं। आता एखादी जेवली म्हणजे आपलं पोट भरेल का? नाही। त्याचं कारण काय? कारण की आपली कृती आपल्यालाच करावं लागते। आपण एखादी गोळी तुम्ही खाल्ली तर बरं मला नाही वाटणार, म्हणजे पण उदाहरणं आणि काय असतं याच्यामध्ये वर्णन असं असते की घटनेचं कारण एका ठिकाणी आणि त्याचा परिणाम दुसऱ्याच ठिकाणी असतो। अशा पद्धतीने आपल्याला हे दोन अलंकार पाहता येतात। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।